सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी 2.5 वर्षांच्या कार्यकाळात विविध महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी केले. सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जिल्ह्याच्या विकास आराखड्याबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले की IT पार्क, उजनी जलपर्यटन, उजनी जलप्रदूषण निर्मूलन, उड्डाणपूल, होडगी रोड विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा यांसह सोलापूरच्या विकासाशी संबंधित 10 महत्त्वाचे प्रश्न प्रशासनाच्या अजेंड्यावर असून त्यावर प्राधान्याने काम केले जाणार आहे. यावेळी त्यांनी पंढरपूर आषाढी वारी यंदा अभूतपूर्व झाल्याचे सांगत यंदाच्या वारीत आढळलेल्या त्रुटी पुढील वारीपूर्वी दूर करण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच जिल्ह्यातील कर्जमाफी योजनेअंतर्गत 26,573 लाभार्थ्यांना फायदा होणार असून त्यापैकी सुमारे 70% लाभार्थ्यांचे आधार लिंकिंगचे काम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. 3 विषय मला पुढच्या वारीमध्ये करायचे म्हणून मला लक्षात आलं. तो म्हणजे सर्वप्रथम सध्या मला दर्शन करायचं म्हटलं तर माझ्याकडे 2च ऑप्शन, 3 ऑप्शन. इधर दूरून मला कलश दर्शन करून निघायचे या मुखदर्शन करायचे. मुखदर्शन करायला मला किमान 6 ते 7 तास लागेल. या पददर्शन करायचे. याच्यासाठी किमान यावर्षी तर जवळपास 18 ते 19 तास झाले. पण आमच्याकडे वारकरीचे तुम्ही तो क्लासिफिकेशन या वारकरीचे तुम्ही थोडं अनालाइज केलं तर जवळपास 60 ते 65% वारकरी जो आहेत आमचं वयोवृद्ध वारकरी शेतीमध्ये काम करून आमच्याकडे येतात. आणि बरेच वारकरीचे असं आहे की त्यांना आपण त्या व्हिडिओमध्ये पण बघू शकलं असेल की पूर्णपणे डिसेबल झालेली आहेत, वयोवृद्ध झालेली आहेत आणि पूर्णपणे काय म्हणतो आपण पॅरालाइज झालेले काही वारकरी आहेत. आता अशा असताना सध्या वयोवृद्ध वारकरी असो या पूर्णपणे पॅरालाइज झालेले वारकरी, आजारीपणे असलेले वारकरी असो, त्यांना सध्या दर्शन या समजा तो एक उदाहरण आहे. म्हणजे जो मी एक VIP दर्शन करून घेतलं तो एक उदाहरण आहे. दुसरा एक विषय सांगतो. वाकरीमध्ये एक वारकरी होता. वारकरीचं काय झालं की रात्री स्ट्रोक आलं. वाकरीमध्ये स्ट्रोक आल्यानंतर स्ट्रोक आल्यानंतर त्यांना म्हणजे स्ट्रोक आला म्हणजे मेजर स्ट्रोक आलेलं नाही आहे, मायनर स्ट्रोक झालं. त्यांना एक साईड पॅरालाइज झालं. त्यांना खूप मन दुखवलं की ठीक आहे आम्हाला काही आता दर्शन घेऊ शकत नाही, काय करायचे म्हणजे मी थांबू शकत नाही, कलश दर्शन पण घेऊ शकत नाही. आम्ही त्यांना पकडून आम्ही आतमध्ये व्हीलचेअरवर घेऊन दर्शन करून आम्ही परत सोडवलं. म्हणजे हा जो विषय आहे ते खूप महत्त्वाचे. अशा पद्धतीने आता वयस्कर म्हणून सोडलं तर 35 लाखला 60% वयस्कर, 60%च्या बाई 65च्या वर असणार असं प्रॅक्टिकल नाही आहे. सो माझा पहिला पुढच्या वर्षी जो विचार करायचा आहे की पहिला जे कोणी ठराविक रुग्ण वगैरे असेल या पूर्णपणे पॅरालाइज असेल, 100% अंध असेल, अंध असलेले वारकरी सध्या तरी येत नाही आहे. अशा पद्धतीनं गंभीर आजारी या गंभीर स्वरूपाचं जे काही डिसेबिलिटी आहे ते डिसेबिलिटी आणि 80च्या पुढे वॉकवरून करू शकत नाही असं काहीतरी 8-9 क्रायटेरिया ठरवून ह्या वारकरींना सुलभ पद्धतीनं दर्शन कसं घेता येईल हे मी विचार करत आहे. की कारण एवढंच एकच गोष्टी सांगतो मी, म्हणजे 15 दिवस दररोज काहीतरी नवीन गोष्ट आणि मला बरेच ऐकायला शिकायला भेटलं. ते वयोवृद्ध वारकरींना मी जो दर्शन VIP दर्शन करून घेतलं त्या वारकरीचं चर्चा करत असताना त्या वारकरी सांगितलं की मी इतकी दिवस आलो, मी आता मला शेवटच्या एकदा मला विठ्ठलाचं दर्शन घेऊन मला आता पुढे जायचं. कळालं ना? पुढे जायचं म्हणजे मला हे सोडायचं. म्हणजे ते एक शब्द वापरला होता मराठीचा, मी असं विसरलो. मी मोक्ष नाही, मोक्ष नाही आहे ते, एक शब्द वापरला होता मी विचारलो मी. तो असं किती वारकरी आहे आमच्याकडे की मी शेवटच्या प्रयास म्हणून मला पंढरपूरला येतात. अशा पद्धतीनं वारकरीला सुलभ दर्शन कसं करता येईल तो माझा विचार आहे. पहिला विषय ऑब्झर्वेशन आहे की जो पालखी स्थल आहे ते बरेच पालखी स्थलमध्ये फायर एक्स्टिंग्विशर या फायरच्या काहीतरी घटना घडलं तर ते फायर मशीन नाही आहे आता काय म्हणतो आपण ते अग्निशमन वाहन नाही आहे. तो वाकरीमध्ये होतं म्हणून तिथे एक मोठा डिसास्टर आम्ही प्रिव्हेंट केला. तिथे एक सिलेंडरचा फायर आला होता. इमिडिएटली विथिन फ्यू मिनिट्स म्हणजे 2-3 मिनिटला आम्ही हे बुजवलं. वाकरीच्या आगे नव्हतं ॲक्च्युली. नातेपुते असो, मालशिरस असो, तिथे कुठेही नव्हतं अग्निशमन वाहन नव्हतं. पण तो सुद्धा आता पुढच्या वर्षीपासून तो काटकोरपणे पालन करावं लागेल आणि पॉसिबल असेल तर प्रत्येक दिंडीसोबतच
एक अग्निशमन व्हेकलचं नियोजन करावं लागेल. आणि तिसरा जो विषय आहे तो माझा एक फेलियर म्हणून पण म्हणू शकतो, तो म्हणजे घुसखोरी. मी थोडा लाईटली घेतलं होतं मी, पण इतकी जास्त प्रमाणे घुसखोरी झाला ना, मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. इतकी जास्त प्रमाणे घुसखोरी झाला. आमच्या समोर मंत्री महोदय दौरा करत आहेत, पालकमंत्री महोदय असो या गिरीश महाजन साहेब असो, त्यांच्या समोरच घुसखोरी दर्शन रांगेत. तो हे घुसखोरीचं प्रकरण मला पूर्णपणे थांबवायला पुढच्या वर्षी मी नियोजन केलं. हा 3 विषय तर मी नक्की पुढच्या वर्षी मी आता विचारच आहेत कशा करायचे, काय करायचे. मी अजून थोडा इम्प्लिमेंट करत आहे, बरेच सल्ला वगैरे घेत आहेत. आपलं काही हा 3 विषयबद्दल तो इम्पॉर्टंटली वयोवृद्ध जो आहेत त्यांच्याबद्दल थोडा आपलं काही आयडियाज असेल तर माझ्याकडे शेअर करावे. पण अजून मला विचारच स्टेजवर आहेत, मी प्लॅन करणार. सर, आपण सांगितलं माझ्याकडे यादी आहेत, माझ्या डायरीवर आहेत. मी परत आपल्याला जो माहिती आहे, एक सर्वप्रथम उजनी जलपर्यटन, दुसरं आहे की आपला उजनी जलपर्यटन झाला. उजनीचं प्रदूषण तो खूपच वाईट आहे. म्हणजे माझं तर 2 वर्ष 3 वर्ष आहे, तो तुम्ही तर इथेच असणार आहे. तुमचं तर जो आरोग्याची काळजी आपल्याला घ्यावं लागेल. उजनीवर असलेले प्रदूषण कमी करणे तो दुसरा विषय. तिसरा विषय आहे की टुरिझम सर्क्यूट डेव्हलप करणे. IT पार्क, टुरिझम सर्क्यूट म्हणजे रिलिजियस टुरिझम. सोलापूरचे तोच महत्त्वाचा विषय आहे ना. आमच्याकडे प्रत्येक तालुक्यामध्ये काहीतरी रिलिजियस इन्स्टिट्यूशन आहे. अक्कलकोटचं स्वामी समर्थ असो, बार्शीमधलं जो विष्णू मंदिर असो, प्रत्येक ठिकाणी. पण टुरिझम सर्क्यूट नाही आहे. टुरिझम सर्क्यूट असो, IT कॉरिडॉर, IT पार्क असो, कॉरिडॉर, उडान पूल, अजून 2 आहे माझ्या डेअरीवर आहेत. मी तुम्हाला विमानसेवा, नाईट लँडिंग, अजून एक विषय पेंडिंग आहे. नाही, तो जनरलच आहे. तो नाही, तो जनरल झाला. पण प्रोजेक्ट घेऊन कंप्लीट करण्याच्या विषयी अजून एक आहे, मी तुम्हाला सांगतो.